कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दिवा शहरातल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या संख्येने दुबार नावं नोंदवण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय। या संदर्भात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पक्षांच्या वतीनं संयुक्त निवेदन देऊन तातडीनं कारवाईची मागणी करण्यात आली। ही मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्याकडे करण्यात आली। दिवा विभागातील आमचे मनसेचे शहर अध्यक्ष तुषार पाटील आहेत, आमचे शहर प्रमुख सचिन पाटील आहेत, आमची योगिता नाईक आहेत, आमचे भारती पडेलकर आहेत। आम्ही शिष्टमंडळ घेऊन आज निवडणूक अधिकारी वैशाली माने मॅडम यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि 17,258 नावांची पूर्ण यादीच त्यांना सपोर्ट केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलंय की याची आम्ही सखोल चौकशी करू आणि ही जी दुबार नावं आहेत ही आम्ही उडवून देऊ। समस्या उद्भवतात याचमुळे होतात की दुबार मतदार किंवा बाहेरून भरलेले जे मतदार असतात हे येतात आणि इथे मतदान करतात, ज्यांना काय त्या एरियाशी काय त्यांचा संबंध नसतो, ते फक्त निवडणुकीपुरता येतात, त्यांना त्याचे पैसे मोबदला दिला जातो आणि ते निघून जातात। तर अशी जी नावं आहेत ही दुबार नावं यांची आम्ही त्यांना पूर्ण लिस्ट दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की याची पुढची आम्ही चौकशी करू आणि त्याच्यावरती काय निर्णय आहे ते घेऊ।